मुलुंड पूर्व येथे आनंद प्रतिष्ठानतर्फे चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचे हे उत्सवाचं पहिलं वर्ष असून अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव येथे संपन्न झाला। आनंद प्रतिष्ठानतर्फे उदय नव्या आशेचा सर्वधर्म समभावाचा आयोजित मुलुंड नगरीमध्ये प्रथमच भव्य दिव्य अशा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं होतं। देवीची 9 दिवस विधिवत धार्मिक उपक्रम राबवून यथासांग पूजा करण्यात आली। त्यामुळे यश, धन आणि कीर्ती वाढते, संकटावरती मात करता येते। देवीच्या आगमनाने आसपासचा परिसर अतिशय मंगलमय असा झालेला होता। यासाठी आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कांबळे, कार्याध्यक्ष संजय चौधरी, सचिव संजय सोनार, कार्याध्यक्ष संजीव नागवेकर, उपकार्याध्यक्ष योगेश माने, सहसचिव अमोल सुर्वे या सगळ्यांनी मिळून यावर्षी प्रथमच मुलुंड पूर्व येथे चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये नृत्य स्पर्धा, खेळ पैठणीचा, मानवहिनींचा, महिलांकरिता विशेष लकी ड्रॉ, होम हवन, समीर दळवी प्रस्तुत मराठी भावगीतं, लोकगीतं, जागर गीतांचा नृत्यमय आविष्कार, संगीत स्वरमंदार। चौथ्या दिवशी महिलांकरिता विशेष हळदी कुंकू आणि महाभुंडला, समीर दळवी प्रस्तुत लोकगीतं, कोळी गीतांचा बहारदार नृत्यमय आविष्कार, संस्कृती, आगरी व कोळ्यांची अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांसाठी येथे ठेवण्यात आली होती। आकर्षक असा काल्पनिक देखावा उभारून त्यामध्ये देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली होती। तर पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा सुंदर आयोजन या उत्सवामध्ये करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष महेश कांबळे यांनी सांगितलं। परिसराचा अध्यक्ष आमचे सचिव संजय सोनार साहेब, आमचे खजिनदार संजय नागवेकर, आमचे कार्याध्यक्ष सहसचिव अमोल सुर्वे साहेब, आम्ही सर्वांनी मिळून मुलुंडमध्ये चैत्र नवरात्र उत्सव साजरा करायचं स्वप्न पाहिलं होतं गेल्या 3 वर्षापासून। ते मी नकाच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही त्यांना प्रेरित होऊन म्हटलं आपण ठाण्यामध्ये बसलेच आहे तर आपण मुंबईमध्ये प्रवेश घेऊ। तर दाईने आम्हाला आशीर्वाद दिला, आम्ही मूर्ती स्थापना केली, खूप काही अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढता इथपर्यंत आलो। आम्ही कार्यक्रम जे देवी उत्सवामध्ये साजसे कार्यक्रम आहेत ते घेतले। त्याच्यामध्ये आम्ही होम हवन आहे ते रेग्युलर देवीचं भक्तीचंच आहे। बोंडला घेतला आम्ही, त्यानंतर ऑर्केस्ट्रा होता, मराठी भाव संगीत होतं। काल आमचं भक्तिमय भावभक्त होतं, त्यामध्ये साईबाबा होते, आमचे प्रकट झाले होते, अक्कलकोटचे स्वामी प्रकट झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिघे साहेब प्रकट झाले होते आमच्या इथे काल। त्याचा व्हिडिओ मी आपल्याला नक्की देईल। आमच्या दोघं दिवस पाणी होतं असं आहे। तर इथे कॉस्मोपॉलिटन नगरी असल्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात। तर आम्ही विचार केला की आपण वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे जेणेकरून आपली संस्कृती, आपला बाणा, मराठीपणा काय आहे हे लोकांमध्ये पोहोचवायचं। काही नवरात्रीमध्ये भैया हिंदी गाणं लावतं, ऑर्केस्ट्रा, आम्ही म्हणलं आपला सांस्कृतिक कार्यक्रम करायचा। त्या उद्देशाने आम्ही एक कार्यक्रम केलेला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच आपल्या ज्या ऊर्जा घेऊन आपल्याकडनं आम्ही लोकांची ऊर्जा घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू आणि प्रत्येकाच्या घरात आपली देवीचं रूप, देवीचा आशीर्वाद आम्ही आमच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करू। मी आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शक्ती आणि भक्तीचं जे प्रतीक दुर्गादेवी मानलं जातं, म्हटलं जातं, त्याची आम्ही स्थापना केली 30 तारखे दिवशी। कारण इथे कधी चैत्री नवरात्र हा उत्सव काय असतो हे कोणाला माहिती नसल्या कारणाने आम्ही इथे लोकांची हे करून, सर्व हिंदू धर्मातली लोक इथे आहेत, मराठी धर्मातले लोक आहेत, त्यामुळे सर्वांनी ठरवून आम्ही मंडळाने निर्णय घेतला की बाबा आपण इथे स्थापना करू। पण लोकांचा सहभाग पण आम्हाला चांगला मिळतोय, लोक येत आहेत तिकडे। आम्ही होम हवन केलेलं आहे, मग महिलांसाठी विशेष करून भोंडला, त्यांच्यासाठी गरबा वर हे सगळं आम्ही आयोजित केलं होतं। पण मंडळाचं पहिलं वर्ष असल्या कारणाने ठीक आहे, प्रतिसाद मिळतोय थोडाफार कमी जास्त प्रमाणात। पण इथे जे आम्ही भाविकांना विनंती करतो इथे की बाबा पुढच्या वर्षी चांगल्या जोमाने आम्ही करू, पण तुमचं साथ सहकार्य लाभलं पाहिजे। तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला सहकार्य मिळेल, इथे सहकार्य मिळेल, सगळं मिळेल। आता सांगायचं आमच्याकडे असं हे होतं की आम्ही करमणुकीचे कार्यक्रम देखील केलेले आहोत, की ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे, भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला इथे। आता तुम्ही पाहताय समोर भोंडला चालू आहे, महिलांसाठी गरबा देखील झाला होता। असे वेगवेगळ्या विषयावर आले विषय आणि कार्यक्रमाची रेलचेल केलेली आम्ही। हवन विशेष करून देवीचा जो हवन व्हायला पाहिजे, होम हवन, ते देखील आम्ही केलेलं आहे। आरती पूजापाठ व्यवस्थित होतंय। इकडच्या लोकांसाठी
आरोग्याला चांगलं आरोग्य लाभो, ऐश्वर्य लाभो, सगळं गुणसंपन्न हो म्हणून हा उद्देश आमचा असून आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे. मी या वेळी एवढंच सांगेन.